औचित्याचे मुद्दे मांडले गेले, फक्त 4 मुद्द्यांचे उत्तर त्यांनी पाठवले, फक्त 4, आणि बाकी सगळे पेंडिंग. मागं काय पेंडिंग ठेवलं मला त्याचा संबंध नाही. आणि जिथपर्यंत मी या खुर्चीवर आहो तिथपर्यंत माझ्या सभागृहाचा अपमान कोणी करायचा थोडासाही विचार केला तर त्याला मला जे अधिकार आहेत त्या अधिकाराचा मी पूर्ण वापर कर. 5:30 वाजता मुख्य सचिवांनी त्या गेटला येऊन याला माफी मागावी आणि किती दिवसात या सगळ्या प्रकरणाला निकाली लावतील याच्याबद्दलचं या सभागृहाला त्या गेटमधून त्यांनी सांगावं, अशा पद्धतीचे मी आदेश देतो. पण माझी आपल्याला नम्र विनंती आहे की आजपर्यंतच्या कामकाजाच्या इतिहासामध्ये असं अध्यक्ष महोदयांनी मुख्य सचिवाला अशा प्रकारचं शिक्षा ही कधी दिलेली नाही. वाटतं की जे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं ते योग्य आहे, त्या प्रकारे आपण कारवाई करावी. त्यावेळेस सांगितलं की 1 महिन्यामध्ये या औचित्याच्या मुद्द्यांचं उत्तर आपल्याला सगळ्यांना प्राप्त होईल. ते मागचे सुद्धा अजूनही औचित्याचे मुद्दे अजूनही संबंधित प्रशासनाकडे त्या विभागाकडे अजूनही पेंडिंग आहेत. मागचे या आता मी 83चे नाही उल्लेख करत, त्याचे पहिले पण हजारो पण. आणि ज्या पद्धतीनं मी स्वतः आणि माझ्या विधिमंडळाच्या सचिवालयाच्या माध्यमातून सातत्यानं मी मुख्य सचिवापासून तर सगळ्या सचिवाला पत्रव्यवहार करतोय, रिमाइंडर देतोय, पण साधं त्याचं रिप्लाय सुद्धा घेतलं जात नसेल याचं गांभीर्य मी या सभागृहाच्या समोर आणून देतोय. खरं तर एखादं रुलिंग मी या ठिकाणी दिलं तर माननीय कोर्ट पण त्याला स्टे देऊ शकत नाही. एखाद्याला मी या ठिकाणी जेल सुचवली तर त्याला कुठलीच जमानत प्राप्त होऊ शकत नाही. माननीय हायकोर्टाचा एखादा निर्देश झाला तर त्याला अपील आहे, त्याला जमानत आहे. पण या सदनाचं या स्पीकरनी एकदा आदेश दिला तर त्याला कुठली जमानत मिळू शकत नाही. पण या पद्धतीने जे प्रशासनामध्ये जी व्यवस्था निर्माण झालेली आहे, ही जी व्यवस्था निर्माण झालेली आहे, या व्यवस्थेचं गांभीर्यानं आता सभागृहानं निर्णय घेण्याची वेळ आता आलेली आहे. दोन दिवसाच्या पहिले राज्याच्या मुख्य सचिवाला फोन लावला, त्यांनी एक पत्र पाठवलं की आमचं चालू आहे. म्हणजे आता या सभागृहामध्ये जे काही कामकाज होते त्याचं गांभीर्य सचिवालय घेत नाही. म्हणजे परवा तर माननीय हायकोर्टाने एका सचिवाच्या विरोधात ज्या पद्धतीनं ताशेरे ओढले, ज्यावेळेस सरकार अस्तित्वात नव्हतं, ज्यावेळेस राष्ट्रपती राजवट आपल्या राज्यात लागू होती, त्यावेळेस जे काही सचिवांनी जे प्रकार केलेत त्याच्याबद्दल माननीय हायकोर्टाने जे ताशेरे ओढले त्याच्याबद्दलचा उल्लेख मी या ठिकाणी करणार नाही. पण या पद्धतीनं या ठिकाणी होत असेल तर ही गोष्ट मी कधी सहन करणार नाही. 5 वाजता गिलोटिंगच्या नंतर 5:30 वाजता मुख्य सचिवांनी त्या गेटला येऊन याला माफी मागावी आणि किती दिवसात या सगळ्या प्रकरणाला निकाली लावतील याच्याबद्दलचं या सभागृहाला त्या गेटमधून त्यांनी सांगावं, अशा पद्धतीचे मी आदेश देतोय. अध्यक्ष महोदय, या सभागृहाच्या सर्वोच्च पदावर आपण बसलेले आहात. आपण जो निर्णय द्याल तो अंतिम निर्णय असतो, याबद्दल कुणाचंच दुमत असायचं काही कारण नाही. आपल्या भावना शासन म्हणून आम्ही सगळेजण समजून घेऊ शकतो. आपण जी इथं खंत व्यक्त केलेली आहे ती पण बरोबर आहे, कारण 288 आमदार 3-3.5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असतात. काही महत्त्वाचे मुद्दे असतात आणि त्या महत्त्वाच्या मुद्द्याच्या करता औचित्याच्या मुद्द्याद्वारे प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्याचं उत्तर त्या विभागाच्या सचिवांनी ठराविक काळामध्ये दिलं पाहिजे. ह्याही बद्दल आम्ही सगळेच जण त्या मताशी सहमत आहोत. परंतु हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर जो अतिशय टोकाचा निर्णय अध्यक्ष महोदय आपण दिलेला आहे, मी झालेल्या घटनेच्या बद्दल मी स्वतः राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून दिलगिरी व्यक्त करतो. परत अशा प्रकारची
मुद्दा तुम्हाला इथं उपस्थित करावा लागणार नाही याबद्दलची खात्री मी शासनाच्या वतीनं आपल्याला देतो. त्याच्याबद्दल ताबडतोब आज संबंधित चीफ सेक्रेटरी आणि अतिरिक्त मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव आणि बाकीच्यांची पण बैठक बोलवतो आणि मुख्यमंत्री आम्ही सगळेच जण मिळून ह्याच्याबद्दलच्या सक्त सूचना देतो. परत कदापि अशा प्रकारची वेळ येणार नाही ह्याबद्दलची खबरदारी अध्यक्ष महोदय आम्ही घेऊ. पण माझी आपल्याला नम्र विनंती आहे की आजपर्यंतच्या कामकाजाच्या इतिहासामध्ये असं अध्यक्ष महोदयांनी मुख्य सचिवाला अशा प्रकारचं शिक्षा ही कधी दिलेली नाही. आम्ही आपल्या भावना समजून घेतो. माझी तुम्हाला विनंती आहे की तेवढं फक्त आपण माफ करावं आणि ह्याच्यात नक्की आम्ही सुधारणा करून दाखवू हा विश्वास मी सत्ताधारी पक्षाच्या वतीनं आपल्याला देतो. विरोधी पक्षनेते बोला. अध्यक्ष महोदय, या सभासदांच्या अधिकाराच्या बद्दलची जागरूकता जी आपण दाखवली आहे ती खरोखर मला असं वाटतं की अत्यंत महत्त्वाची आहे. आम्ही सगळे त्याच्याबद्दल आपले आभारीच आहोत. कारण याशिवाय अनेक वेळा प्रशासन जागं होत नाही. पण त्यासोबत माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जी भावना या ठिकाणी बोलून दाखवली आहे, मला असं वाटतं की आपण या सभागृहाच्या प्रथा परंपरा ज्या काही पाहतो त्याच्यामध्ये अशा प्रकारचं शेवटी कोणावर कारवाई करत असताना काही संधी त्यांना आपल्याकडे बोलवून दिली पाहिजे आणि स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी शासनातर्फे क्षमा मागितली असल्यामुळे मला असं वाटतं टोकाची कारवाई करायच्या ऐवजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आपण आणि यांना बोलवून घ्या, आपल्या मुख्य सचिवांना, आणि एक त्या संदर्भातली कडक समज ही त्यांना द्यावी आणि त्यांना सांगावं की पुढच्या वेळेस मात्र असं काही झालं तर जी आपण शिक्षा प्रस्तावित केली आहे ती शिक्षा त्यांना भोगावी लागेल. वाटतं की जे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं ते योग्य आहे, त्या प्रकारे आपण कारवाई करावी. जे औचित्याचे मुद्दे मांडले गेले फक्त 4 मुद्द्यांचे उत्तर त्यांनी पाठवले, फक्त 4, आणि बाकी सगळे पेंडिंग आहे. मागं काय पेंडिंग ठेवलं मला त्याचा संबंध नाही. पण जिथपर्यंत मी या खुर्चीवर आहोत तिथपर्यंत माझ्या सभागृहाचा अपमान कोणी करायचा थोडासा विचार केला तर त्याला मला जे अधिकार आहेत त्या अधिकाराचा मी पूर्ण वापर करेल आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांची विनंती केली त्याला आता मी माझा निर्णय मागे घेतो, थांबतो.